Very good morning. आता मॅथ 2 चे फिफ्थ आपले संपले. मॅथ 2 चे 2 बाकी आहे आणि मॅथ 1 चे एकच लास्ट स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी. आणि आज तुम्ही खूप सारी उदाहरणं सकाळी सकाळी सगळ्यांनी पाठवली, तर निश्चितच मला फार आनंद आहे की तुम्ही एवढा सगळा अभ्यास करताय. आणि हे झाल्यानंतर आणखीन तुमच्या येणाऱ्या अडचणी तुम्ही पाठवा आणि आपण कंटिन्यू मग पुढे सायन्स घेऊया. बघा, स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी मागच्या वर्षीही होतं, या वर्षीही आहे आणि सोपं प्रकरण हे आहे. फक्त त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपण जरा समजून घेतल्या तर हे गणित सहज तुम्हाला चांगले मार्क्स मिळवून देईल. मग यामध्ये सांख्यिकी किंवा स्टॅटिस्टिक्स आपल्याला यात पाहायचं आहे. पहिलं, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजेच केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं. आणि मग ही केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं आहेत मध्यक, मध्यक, बहुलक, मीन, मोड, मेडियन. मग ही जी मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे, मी मागच्या वर्षी सुरुवात करताना स्टॅटिस्टिक्सला सांगितलं होतं की हे सांख्यिकी किंवा संख्याशास्त्र वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उपयुक्त हे ठरणारं असं नवीन गणिताचा भाग आहे किंवा गणिताची शाखा आहे. नवीन म्हणजे नवीन नाही म्हणता येणार, भरपूर जुनी आहे, परंतु तरी देखील बाकीच्या गणिताच्या तुलनेने हिचा उपयोग आजकाल वाढत चाललाय. जसं तुम्हाला आता जनगणना येणार आहे, मग ही सगळी जनगणना म्हणजे संख्या मोजायची असेल लोकांची, प्रत्येक कुटुंबानिहाय स्वतः जे काही जनगणना करणारे सरकारी कर्मचारी, शासकीय कामगार कर्मचारी आहेत ते येणार मोठमोठाले फॉर्म घेऊन. त्या प्रत्येक फॉर्ममध्ये त्या कुटुंबातील एकूण सदस्य किती, त्यांचे वय किती, त्यांचे शिक्षण किती, त्यांचं उत्पन्नाचं साधन किती, त्यांची सध्याचं त्यांची स्थिती काय, ते शिक्षण घेत आहे, ते वयोवृद्ध आहे, रिटायर्ड आहे, काय आहे, ही सगळी माहिती गोळा केली जाते. घरोघर गोळा केलेली ही सगळी माहिती शासनाच्या विशिष्ट विभागाकडे जमा झाल्यावरती एकूण सगळ्या ह्या लोकसंख्येची मांडणी केली जाते की एकूण लोकसंख्या किती, स्त्री किती, पुरुष किती, लहान बालकं किती, त्यातल्या त्यात 5 ते 10 वयोगट, 0 ते 5 वयोगट, 10 ते 15 वयोगट, पुढच्या वयोगटातले किती आहे, वृद्ध किती, शिक्षित किती, अशिक्षित किती, उच्च शिक्षित किती, उत्पन्न गट कमीवाले किती, उत्पन्न गट जास्तवाले किती, वगैरे वगैरे अशी खूप सारी माहिती गोळा केली जाते. मग ह्या माहितीला सोप्या पद्धतीने हवं तशा पद्धतीने, जसं मी आता सांगितलं की कमी वयोगटावाले, जास्त वयोगटावाले, जास्त उत्पन्न, कमी उत्पन्न, मध्यम वर्गीय कुटुंब, त्यांच्याकडे असलेल्या सुविधा, ह्या सगळ्यांच्या सारण्या ज्या आहेत त्या मिळवण्यासाठी किंवा माहिती सोप्या पद्धतीने मांडण्यासाठी हे संख्याशास्त्र खूप उपयुक्त ठरतं. आणि फक्त लोकसंख्याच नाही, मग हे बँकेचं स्टॅटिस्टिक्स असू शकतं. बँकेमध्ये एकूण जमा झालेले डिपॉझिट्स, एकूण जमा झालेल्या ठेवी, मग त्या कमी मुदतीच्या, जास्त मुदतीच्या, आवर्ती ठेवी किती आहेत आणि त्या सगळ्यामधून बँकेकडे असलेला एकूण पैसा, बँकेची एकूण कर्ज वाटप, वैयक्तिक कर्ज, घर बांधणीसाठी, वाहन खरेदीसाठी, जमीन किंवा प्लॉट खरेदीसाठी, त्यासोबतच त्या कर्जामध्ये कमी मुदतीचे, दीर्घ मुदतीचे, मध्यम मुदतीचे कर्ज कोणते कोणते आहे, त्यांची रिकव्हरी किती झाली, किती अमाऊंट बाकी आहे, किती घेणं आहे, कोणाची थकीत आहे, ह्या सगळ्यांची मांडणी करता येण्यासाठी हे शास्त्र किंवा संख्याशास्त्र म्हणजे स्टॅटिस्टिक्स फार उपयुक्त गणिताची शाखा आहे. यामध्येही करिअरच्या संधी आहेत. बघूया मग आता स्टॅटिस्टिक्स संख्याशास्त्र या 6व्या प्रकरणामध्ये पहिलं आपल्याला मध्य, मध्यक, बहुलक, मीन, मोड, मेडियन हे 3 भाग पाहायचे आहेत. मग या तिघांपैकी पहिला मीन, मध्य हा जो आहे याचे पुन्हा 3 प्रकार पडतात. तो कॅल्क्युलेट करण्यासाठीचे 3 प्रकार कोणते पहा, तर डायरेक्ट मेथड, अज्युम्ड मीन मेथड अँड स्टेप डेव्हिएशन. मग ही सरळ पद्धती, गृहीत मध्य पद्धती आणि मध्य प्रमाण विचलन पद्धती असे 3 प्रकार मध्य काढण्याचे पडतात. मध्यकाचा एकच आहे, हा बहुलक आहे.
बहुलकाचा एकच प्रकार आहे, एकच सूत्र आहे आणि मध्यकाचं देखील एकच. तर ह्या सगळ्यांवरती किमान 3 ते 4 मार्कचा प्रश्न शुअर एक. यासाठी मध्याचे 1, 2, 3, 4 आणि या दोघांचे प्रत्येकी 1, 2, एकूण 5 सूत्र. अशी एकूण हे 5 सूत्र आपल्याला आले पाहिजे. या 5 सूत्रांसोबत मध्य मध्यक बहुलक तिघ काढण्यासाठी कॉलम करायचे, सारण्या करायचे. इथे 4, 5, 6 सारणीचे जे काही कॉलम आहेत, स्तंभ आहेत, इथे 4 कॉलम आहेत, इथे 5 कॉलम आहेत, इथे 6 कॉलम आहेत. त्याचप्रमाणे इथे 2च असतात, अपवादात्मक परिस्थितीत 3, इथे 3 असतात, अपवादात्मक परिस्थितीत 4. त्या अपवादात्मक परिस्थिती काय आहेत ते मी पुढे सांगेन. पण ह्या अशा प्रकारे जर लक्षात असतील 4, 5, 6, 2, 3 आणि त्यांना वापरावयाची सूत्र एवढं जर येत असेल तर किमान 4 गुण सहज शक्य. मग मीन किंवा मध्य आपण अगोदर काढूया. त्याचे 3ही प्रकार पाहू. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल पहा, एक्सरसाइज 6.1 अभ्यास 6.1 उदाहरण 1. The following table shows the number of students and the time they utilize daily for their studies. Find the mean time spent by students for their studies by direct method. तर खाली एक सारणी दिली आहे. त्या सारणीत वेळ आणि तेवढा वेळ देणारे विद्यार्थ्यांची संख्या, अर्थात अभ्यासासाठी विद्यार्थी संख्या आणि किती तास ते अभ्यास करतात ते तासांचे वर्ग दिले आहेत, क्लास दिले आहेत. त्यावरनं आपल्याला या सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी म्हणजेच मध्य, ते किती तास अभ्यास करतात त्या अभ्यासाचा मध्य सरळ पद्धतीने डायरेक्ट मेथडने काढायचा आहे. पहा, मग मी उत्तराकडे येतोय. तुम्हाला सरळ पद्धतीत डायरेक्ट मीन मध्ये 4 कॉलम पाहिजे. बघा, मग इथे सगळ्यात पहिले क्लास म्हणजे वर्ग घ्यायचे आहेत. पण आता हे वर्ग काय आहेत, टाइम दिला आहे जो हवर्स मध्ये आहे, वेळ तासांमध्ये. मग पहा, ते आयते दिलेले आहेत तसेच लिहायचे. 0 to 2, 2 to 4, 4 to 6, 6 to 8 and 8 to 10. दररोज किती तास विद्यार्थी अभ्यास करतात हे तासांचे गट दिले आणि मग तेवढा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा दिली. फक्त मीन मध्ये हा नेहमी लागणार. क्लास मार्क म्हणजे वर्गमध्य, आणि हा क्लास मार्क 1 मार्क साठी सोडवण्यासाठी सुद्धा येतो. क्लास मार्कचे सूत्र लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट डिवाइडेड बाय 2. वर्गमध्य बरोबर खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा भागिले 2. मग पहा, लोअर क्लास लिमिट ही जी आहे डावीकडची ती लोअर आणि उजवीकडची आहे ती अप्पर क्लास लिमिट. ही खालची वर्गमर्यादा, ही वरची वर्गमर्यादा. मग एखादा वर्ग देऊन वर्गमध्य काढण्यासाठी 1 मार्कला वेगळा प्रश्न असू शकेल, किंवा आयडेंटिफाय लोअर और अप्पर क्लास लिमिट, खालची किंवा वरची वर्गमर्यादा कोणतीही ओळखण्यासाठी 1 मार्कचा प्रश्न असू शकेल. आपण पहिल्या वर्गाचा क्लास मार्क काढूया. 0 + 2, खालची लोअर 0 आहे, अप्पर 2 आहे, त्यांची ॲडिशन डिवाइडेड बाय 2. 0 + 2 2च होतो आणि भागिले 2. 2 × 1 = 2, क्लास मार्क झाला 1. तसेच पुढे लोअर 2 अप्पर 4, सो 2 + 4/2. 2 + 4 6/2. 2 × 3 = 6. 2 + 4 6 भागिले 2. 2 ने 6 ला भागले 2 × 6. बघा, मग पाहू शकता तुम्ही, पुढचे न काढताही तोंडी शोधता येतील. या दोघांमध्ये 2चा फरक आहे ना, 2 ने वाढले, पुढे 2 ने वाढले. 5 7 9 चेक करू शकता.
4 plus 6 10 divided by 2, 2 5 are 10, 6 plus 8 14 divided by 2, 2 7 are 14, 8 plus 10 18 divided by 2, 2 9 are 18. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या वर्गांचे वर्गमध्य क्लास मार्क शोधता येईल. पुढे आता इथे घ्यायची असते फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारिता, की त्या गटामध्ये त्या वर्गामध्ये क्लासमध्ये किती संख्या आहे. पण ती उदाहरणा परत तुम्ही बदला किंवा आहे तसे ठेवलं तरी चालेल फ्रिक्वेन्सी. मग आता इथे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर एवढा वेळ अभ्यास करणारे किती आहेत, मग ते काय आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजेच विद्यार्थी संख्या, आणि ती एफ आयने दाखवायची, एफ फॉर फ्रिक्वेन्सी, आणि हे एक्स आहे नंबर ऑफ क्लास मार्क. मग विद्यार्थी संख्या आहे ती दिली ती लिहा. 0 to 2 मध्ये 7 18 12, 0 to 2 7, 2 to 4 18, 4 to 6 12, पुढे 6 to 8 10, आणि 8 to 10 3. असे प्रत्येक वर्गातील विद्यार्थी संख्या त्यांच्या समोर लिहा, आणि शेवटी इथे प्रोडक्ट घ्यायचा एफ आय एक्स आय, एफ आय इंटू एक्स आय यांचा गुणाकार करा. गुणाकार 7 1 जार 7, 7 1 7, 18 3 जार 54, 18 3 54, 12 5 जार 60, 10 7 जार 70, and 9 3 जार 27. So here is the total. या चिन्हाचा अर्थ होतो समेशन. समेशन म्हणजे बेरीज. कसली, समेशन ऑफ एफ आय एक्स आय. करा बेरीज. 7 plus 4 11, 11 plus 7 18, carry 1, 5 plus 1 6 plus 6 12 plus 7 19 plus 2 21. So total summation is 280. तशीच ही समेशन ऑफ एफ आय फ्रिक्वेन्सी जी काही असेल त्यांची बेरीज. आता ही समेशन ऑफ एफ आय म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट. 18 plus 7 25, 25 plus 12 35 to 37, आणि 10 47, आणि 3 50. तुम्ही ह्या सगळ्यांची बेरीज करा. 18 7 25 10 35 2 37 10 47, आणि हे 3 50. मग आता जो आपल्याला मीन काढायचा आहे, मीन इकडे लिहितो मी व्यवस्थित, पहा दिसेल तुम्हाला. मीन म्हणजेच मध्य एक्स बार इक्वल्स टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. या सर्व एफ आय एक्स आयच्या गुणाकारांची बेरीज, आणि फक्त नंबर ऑफ स्टुडंट्स किंवा फ्रिक्वेन्सी. हे आहे 218 डिवाइडेड बाय 50, 218 भागिले 50. द्या भागात. 50 4 जार 200, 50 चोक 200, 200 गेले उरला 18. 18ला भाग जात नाही म्हणून 0, आणि 0 ठेवला त्या बदल्यात डेसिमल. मग पुन्हा 50 3 जार 150, 50 त्रिक 150, 180 minus 150 there will be 30, बाकी उरली 30. तिथे पुन्हा 0 ठेवा, दशांशानंतर हवे तेवढे घेऊ शकतो आपण. अँड 56 जार 300, 50 300. हे 4.36 हे काय आहे, आपण टाइमचा वेळेचा मीन घेतलाय. साधारणतः मुलं किती वेळ सरासरी अभ्यास करतात त्या वेळेचा मध्य किती आहे, म्हणून याला युनिट लिहायचं हवर्स म्हणजेच तास. मग सांगा, द मीन ऑफ द टाइम स्पेंट बाय स्टुडंट्स फॉर देअर स्टडीज इज 4.36 hour. म्हणून अभ्यासासाठी जो वेळ मुलं दिवसभरात देतात त्याचा मध्य आहे 4.36 तास. एक्झाम्पल नंबर 2, 6.1 उदाहरण 2. In the following table, the toll paid by drivers and the number of vehicles is shown. Find the mean of the toll by assume mean method. दुसऱ्या उदाहरणामध्ये वाहन चालकांनी दिलेला जकात आणि किती वाहन चालकांनी तेवढा जकात दिलाय त्यांची संख्या हे दाखवलेलं आहे. त्यावरनं आपल्याला जकाताची मध्य शोधायचा आहे. पण तो जकाताचा मध्य गृहीत मध्य पद्धतीने. पहिला होता डायरेक्ट मीन सरळ पद्धत, आता आहे अज्यूम मीन. मग अगोदर आपण पाहिलं त्यानुसार डायरेक्ट मध्ये 4 कॉलम, अज्यूम मध्ये 5 कॉलम. आता 5 कॉलम कोणते ते पहा. फर्स्ट कॉलम मध्ये नेहमी क्लास म्हणजे वर्ग असणार, पण आता हे वर्ग काय आहे तर टोल, किती रुपयांमध्ये टोल दिलाय ते दिले.
इथे नेहमी क्लास जे असतील तेच घ्यायचे आहे, म्हणजेच वर्ग. पण आता इथं वर्ग म्हणजे टोल आहे, जकात आहे, जो रुपयांमध्ये आहे, म्हणून तो लिहून घेतला. मग आता टोल पहा किती ते किती आहे, 300, 400, 400, 500 असे 800 पर्यंत. 300 to 400, 400 to 500, then 500 to 600, 600 to 700 आणि 700 to 800. आता हे जे वर्ग आहे बघा, 300 ते 400, 400 ने इथून परत सुरू होतो, 400 ते 500, पुन्हा 500 इकडे, पुन्हा 600. यांना म्हणतात कंटिन्युअस, म्हणजे सलग वर्ग, कंटिन्युअस क्लासेस. मग पहा इथे मीन काढताना 2 नंबरचा कॉलम क्लास मार्क म्हणजे वर्ग मध्येच प्रत्येक वेळी असणार. मग हा क्लास मार्क म्हणजे वर्ग मध्य, ज्याला आपण मानतो xi. मग क्लास मार्कचा फॉर्म्युला पाहिला आपण, लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट डिवाइडेड बाय 2. खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा भागिले 2. मग पहिला मी काढतोय 300 प्लस 400 डिवाइडेड बाय 2. 300 आणि 400 होणार 700 भागिले 2. बेत्रिक 6, 1 उरला, 2 पंचे 10, 2 शून्य 0. ज्यांना तोंडी जमते भाग द्यायची ही आवश्यकता नाही. सो द क्लास मार्क ऑफ फर्स्ट क्लास इज 350. पहिल्या वर्गाचा वर्ग मध्ये येतो 350. तसेच पुढे 400 प्लस 500, 400 आणि 500 तुम्ही जर बेरीज केली तर 400 प्लस 500 हे होणार 900, म्हणजेच 900 भागिले 2. 900 डिवाइडेड बाय 2. 2 4 जार 8, 1 उरला, 2 5 जार 10, 2 0 जार 0 झाले 450. 450. 900 ला 2 ने भागले 450. आता अगोदर सांगितल्याप्रमाणे पहिले 2 अचूक काढायचे, पुढे लिहून टाका. कसे? यांच्यामध्ये 100 ने वाढ होते, पुढे 100 नेच होत जाणार. 550, 650, 750 तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा, तुम्हाला असे मिळतील. मग हा झाला क्लास मार्क. क्लास मार्क नंतर पुढे डेव्हिएशन म्हणजे विचलन हा कॉलम घ्यायचा आहे, DI. आणि हा DI असतो, हा जो xi आपण काढलाय क्लास मार्क मायनस A फॉर अज्युम मीन. A म्हणजे गृहीत मध्य. मग आता हा गृहीत मध्य आपण काय मानलाय तो इथे लिहून घेऊया. डेव्हिएशन DI इक्वल्स टू xi मायनस A. कायम लक्षात ठेवा, कॅपिटल A हे सूत्र. विचलन बरोबर xi म्हणजे वर्गमध्य वजा A म्हणजे गृहीत मध्य. मग हा गृहीत मध्य, जे वर्गमध्य आपल्याकडे आले त्यांच्यापैकी कोणताही घ्यायचा. सामान्यतः वरती आणि खाली सारखे गट राहतील अशा प्रकारे, वरती 2 खाली 2, मध्यभागचा हा झाला A, अजून मी गृहीत मध्य. किंवा तुम्ही कोणताही घेतला तर चालणार आहे यांच्यापैकी, किंवा ह्या संख्यांदरम्यानची जी तुम्हाला सोपी वाटेल ती. आपण इथं घेतला 550. मग आता पहा, याचाच अर्थ या उदाहरणासाठी DI काय होणार आहे, xi मायनस A आहे 550, 550. मग इथं xi 350 आहे, 350 वजा 550, 350 मायनस 550. मग वजाबाकी मोठ्यातनं लहान काढला 200, पण मोठ्याचं चिन्ह द्यायचं म्हणून मायनस 200. 450 मायनस 550, 450 मधून 550 गेला, म्हणजे 550 वजा 450 वजाबाकी 100. हा मोठा आहे, मोठ्याचं चिन्ह वजा. पुढे xi 550, 550 वजा 550, 550 मायनस 550 आला 0. पुढे 650 मायनस 550, 650 मधून 550 गेला, येणार आहे 100. 750 मायनस 550 किती येणार, 200. आणि हे नेहमी असंच येईल, ज्या फरकाने वाढत चाललाय सारखाच. बघा, वजाचा 200 होता, वजा 100 झाला, 100 वजा होतोय, संख्या लहान होते, पण वजा संख्या जेवढी लहान तेवढी मोठी. मग पुन्हा 0, 100 ने वाढला, 100, 200, 100 100 ने वाढताय, म्हणजे आपलं वर्गमध्ये बरोबर आहे, सॉरी DI बरोबर आहे. आता DI झाला डेव्हिएशन विचलन. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे फ्रिक्वेन्सी, वारंवारता. मग फ्रिक्वेन्सी इथं आहे नंबर ऑफ व्हेकल्स. फ्रिक्वेन्सी मग म्हणजेच वारंवारिता, पण इथे ती जशी आहे तशी लिहा. म्हणजे इथे नंबर ऑफ व्हेकल्स आहे, म्हणजेच वाहनांची संख्या आहे,
म्हणून तिला वाहनांची संख्या म्हटलं तरीही चालेल, फक्त तिला दाखवायचं FI ने, ते कॉलम मध्ये लिहा. मग FI 300 ते 400 एवढा टोल देणारी वाहनं किती? 300 to 400 रुपीज टोल पेड बाय 80 व्हेकल्स, म्हणून मग इथे लिहायचं 80. नेक्स्ट 400 to 500, 110 व्हेकल्स, 500 to 600, 120 व्हेकल्स, अँड लास्ट 70 आणि 40 आहे. हे आपण सगळे लिहून घेतले. आता लास्ट कॉलम 4 झाले, 5वा कॉलम 1 2 3 4 हा 5th. जसं डायरेक्ट मीन मध्ये आपण FI इंटू XI केलं होतं, तसं इथं करायचं FI इंटू DI, म्हणजेच वारंवारिता गुणिले विचलन, फ्रिक्वेन्सी इंटू डेविएशन करा गुणाकार. 8 2 16, 8 2 16, वरती 1 2 3 0 3 0 ठेवून द्या, आणि हा मायनस प्लस मायनस, पुढे 11 1 11, 1 2 3 3 0 3 0 ठेवून दिले, मायनस प्लस मायनस. 120 इंटू 0, शून्याला कशाने गुणलं तर शून्यच येणार. पुढे 7 1 7, 1 2 3 3 0 3 0 ठेवून दिले. 4 2 8, 1 2 3 3 0 3 ठेवून दिले. मग आता इथे जशी तिथे समेशन ऑफ FI XI घेतली होती, तशी इथं घ्यायची समेशन ऑफ FI DI. किती येणार पहा ही बेरीज. ही काढण्यासाठी सोपी पद्धत, ती तुम्ही हे असं न करता करायचं आहे. मी चिन्ह काढून ठेवले. वजावाल्यांची एकत्र बेरीज करा, अधिकवाल्यांची एकत्र करा. मग हे 11 आणि 16, 11 आणि 16 होणार 27 हजार, पण हे मायनस मायनस आहे म्हणजे चिन्ह वजाच असणार. ठीक आहे. तसेच हे 7 आणि 8 15, 7 + 8 15,000. मग आता ह्यांची आपण सगळ्यांची बेरीज करतोय, पण हे वजा 27 आणि अधिक 15, मग हे वजा आहे हे अधिक आहे, म्हणजेच यांची होणार वजा बाकी. मग 27 मधनं 15 गेले, उरणार 12,000, 12,000. हे 12,000 उरले, पण यापैकी 27 मोठं आहे, त्याचं चिन्ह वजा आहे, म्हणून हा 12,000 पण आला, मायनस 12,000 वजा 12,000. कळते. मग हा समेशन ऑफ FI DI मिळाला. आपल्याला मीन काढायचा आहे, तो काढण्यासाठी इथे समेशन ऑफ FI पण आपल्याला माहित पाहिजे. टोटल नंबर ऑफ व्हेकल्स 110 आणि 80, 190, 190, 20, 210, 100, 310 आणि 70, 380, 380 आणि 40, 420. तुम्हाला वाटलं तुम्ही एका खाली एक 0 0 0 0 0 0 ठेवला. दशक स्थान 8 1 9 2, 11 7, 18 4 22 चा 2 हातचे आले 2, 2 आणि हा 1 3 आणि हा 1 4, इकडे शतक स्थान नाही, 420, 420 नंबर ऑफ व्हेकल्स मिळाले. मग आता आपल्याला जो मीन काढायचा आहे, तो काढण्यासाठी हे लिहिण्याची आवश्यकता नाहीये. अज्युम मीन मी वरती लिहून ठेवतो. अज्युम मीन A हा घेतला होता आपण 550. मग आता आपल्याला काढायचा अगोदर मीन डेविएशन और मीन ऑफ अ डेविएशन. हे विचलन सगळ्यात प्रत्येक वर्गाचे वेगवेगळे. मग मध्य काय विचलनाचा, तर तो ॲव्हरेज डेविएशन सरासरी काढण्यासाठी FI DI ची समेशन अपॉन टोटल नंबर ऑफ व्हेकल और फ्रिक्वेन्सी चा समेशन, सगळ्या वारंवारितेची बेरीज. मग हा आहे मायनस 12,000 समेशन ऑफ FI DI अपॉन समेशन ऑफ FI इज 420. 0 0 गेला. मग या दोघांनाही कशाने भाग जातो पहा, 6 ने जातो भाग, देऊन टाकू. 6 दुने 12, 6 0 0, 6 0 0, 6 7 42, 6 7 42. मग आता पुन्हा दशांशात भाग द्यावा लागेल, पूर्ण भाग जाणार नाही, जो जातोय तो देऊया. 7 दुने 14, उरले 6, झाले 60. 7 8 56, 7 8 56, 4 उरले, 4 ला भाग जात नाही म्हणून 0 दशांश. 7 5 35, 7 5 35, पुन्हा उरले 5, 0 ठेवला, 7 7 49, 7 7 49, 1 उरलाय, एकावर 0 ठेवल्यावर 10 होतील, 7 1 7. ठीक आहे. तो 7 1 7 हा 5 पेक्षा लहान आहे, म्हणून याला न वाढवता
कारण हा 5 पेक्षा लहान आहे, इकडे वाढणार नाही, मग याला इथेच सोडून द्या, एवढेच घर ठेवले बस झाले. हे झालं डेव्हिएशन, विचलन. मग आता आपल्याला काढायचा आहे अज्युम मीन, म्हणजेच मध्य काढायचा, पण तो कसा? बाय अज्युम मीन मेथड, गृहीत मध्य पद्धतीने. याचं सूत्र पुन्हा वेगळे, ए प्लस डी आय, किंवा आता हा जो डी आय आहे हा मीन झालाय, सरासरी डेव्हिएशन आहे हे. मग हा असा इकडे प्रत्येकासाठी वेगळा डी आय आणि मीन ऑफ डेव्हिएशन म्हणजेच विचलनाचा मध्य या चिन्हाने दाखवतात, म्हणून हा असा लिहायचा ए प्लस डी बार. मग मीन किंवा मध्य या सगळ्या ड्रायव्हर्सने दिलेला जो काही टोल आहे, जकात आहे, त्या जकाताचा मध्य किती येणार? अज्युम मीन होता ए 550 प्लस डी मीन डेव्हिएशन सरासरी किंवा विचलनाचा मध्य -28.57. मग आता हा पहा 550 प्लस मायनस मायनस 28.57, 550 वजा 28.57. मी इथे दिसावं म्हणून इकडे थोडं वरती लिहितोय हा, तुम्ही सारणी तशी खाडाखोड करू नका. मायनस 28.57, 28.57. इथे दशांशाखाली दशांश घेण्यासाठी पुढे दशांशाच्या पुढे शून्य ठेवून घेतले. शून्यातून 7 जात नाही, हातचा घेतला, 10तनं 7 गेले 3, इथे हातचा परत केला 9, 9तनं 5 गेले 4, इथे हातचा परत केला 9, 9तनं 8 गेला 1, इथे आता हातचा परत केला असता 4, 4तनं 2 गेले 2, आणि आता इथे हातचा देऊन टाकलाय आपण परत, म्हणून मग आता इथे 5 जसा आहे तसा 521.43 किंवा 0.43. सो द मीन ऑफ अ टोल is ₹521.43. म्हणून त्या सगळ्या वाहन चालकांनी दिलेला जो काही मध्य आहे, दिलेल्या कराचा जकातीचा मध्य आहे 521.43 पैसे किंवा रुपये 521.43. आता तुम्हाला अज्युम मीन पद्धतीने हे कळालं असेल. पुढचं थर्ड वन पहा, मी हे पुसतोय, शंका असेल यात मला कळवा. आपण प्रत्यक्ष वर्गात असतो तर मी तुम्हाला ही उदाहरणं माझ्या समोर सोडवायला लावलेली असती, पण असो आता तुम्ही जबाबदारीने ही याच प्रकारची पुढची सोडवणार आहात अशी मी आशा करतो. मी थर्ड घेतोय. तिसरं पहा, अ मिल्क सेंटर सोल्ड मिल्क टू 50 कस्टमर्स. द टेबल गिवन बिलो द नंबर ऑफ कस्टमर अँड द मिल्क दे परचेस्ड. फाइंड द मीन ऑफ द मिल्क सोल्ड बाय डायरेक्ट मेथड. तर एका दूध विक्री केंद्रामधून 50 ग्राहकांना दूध विकलं. खालील सारणीमध्ये ग्राहकांची संख्या आणि त्यांना देण्यात आलेलं किंवा विकण्यात आलेलं दूध ह्याची प्रमाण हे दिलंय, तर सरळ पद्धतीने याचा मध्य काढायचा आहे. आता हे फार सोपं आहे बघा. सरळ पद्धती डायरेक्ट मेथड म्हणजे 4च कॉलम आहे. पहिला आपण इथे घेतो क्लास म्हणजे वर्ग, पण इथे ते काय आहे तर मिल्क सोल्ड, अर्थात हे आता लिटर मध्ये असणार, म्हणजे दुधाची विक्री, ही विक्री लिटर मध्ये झालेली आहे. मग पहा 1 to 2, 2 to 3, 3 to 4 असं प्रमाण दिलंय. 1 ते 2 लिटर किती ग्राहकांनी घेतले? 2 to 3, 3 to 4, 4 to 5 आणि 5 to 6 असे लिटर मध्ये प्रमाण दिलेले आहे. मीन काढताना, मध्य काढताना दुसरा कॉलम नेहमी असणार आहे क्लास मार्क म्हणजे वर्ग मध्य, जो आपण दाखवतो xi. आता लोअर क्लास लिमिट, अप्पर क्लास लिमिट, खालची वर्ग मर्यादा, वरची वर्ग मर्यादा. ही खालची 1 वरची 2 भागिले 2. आता असा बे भाग देऊ नका, बेरीज झाल्याशिवाय भाग देता येत नाही. 2 आणि 1 3 भागिले 2.
मग याने भाग दिला, बे एक बे, 3 पैकी बे एक बे गेले, उरला 1, भाग जात नाही 0, त्या बदल्यात दशांश, बे पंचे 10, 2 5 10, म्हणून याचा क्लास मार्क 1.5. हे 2 आणि 3, 2 + 3 5 होतील, भागिले 2, बे दुने 4, 1 उरला 0, दशांश चिन्ह 2.5, 2 5 10. आता बघा 1 चा वाढ होते, पुढे पण तसंच 3.5, 4.5, 5.5, हा सगळ्यांचा झाला क्लास मार्क किंवा वर्गमध्ये. पुढे मग आता इथे फ्रिक्वेन्सी लिहायची, वारंवारिता लिहायची, पण ते आहेत कस्टमर्स, म्हणून आपण त्यांना असं म्हणू शकतो नंबर ऑफ कस्टमर्स. म्हणजेच ग्राहकांची संख्या. मग पहा नंबर ऑफ कस्टमर्स किंवा ग्राहकांची संख्या ही आपण FI ने दाखवणार. 1 ते 2 लिटर घेणारे किती कस्टमर आहेत? 17. 2 ते 3 घेणारे कस्टमर आहेत 13. पुढे 10, त्यानंतर 7 आणि 3 असे टोटल कस्टमर दिले आहेत. मग डायरेक्ट मेथड आहे, सरळ पद्धती, 1 2 3 4 कॉलम संपले. इथे आपण घेणार FI इंटू XI, FI गुणिले XI. मग आता करा गुणाकार यांचा, FI इंटू XI 17 गुणिले 1.5, 70 इंटू 1.5. मी डायरेक्ट पद्धतीसाठी 5 असे, 15 7 जार 105, म्हणून 5 ठेवला, हातचे 10, 15 1 जार 15 प्लस 10 हा 25 होणार, 25, आणि मग एक घर दशांश म्हणून हा ठेवला 2.25.5. एक घर दशांश होतं, एक घर ठेवून दिलं. आता इथे 25 म्हणतो याला, नंतर दशांश बघू. 25 3 जार 75, कॅरी 7, 25 1 जार 25 प्लस 7 32, 1 डिजिट डेसिमल होता ठेवून दिला. 25 3 75चा 5, हातचे 7, 25 1 25 आणि 7 32. आता हा 35 10 जार 35 10 350, सरळ सरळ. पण एक घर दशांशमुळे ते राहिले फक्त 35. मग हा 35.0 आहे. पुढे 45 इंटू 7, याला असं करतो मी, 7 5 35, हातचे आले 3, आणि 7 चौक 28 आणि 3 31, एक घर दशांश होतं ठेवून दिलं. 7 5 जार 35 चा 5 ठेवला, कॅरी 3, 7 4 जार 28 प्लस 3 31, 3 5 जार 15, कॅरी 1, 3 5 जार 15 प्लस कॅरी 1 16, 1 डिजिट डेसिमल होता ठेवून दिला. बघा मग इथे समेशन ऑफ FI XI करा, सगळ्यांची समेशन किती होते? हे 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20, 0 ठेवला, हातचे 2, 5 आणि 2 7, 2 9 5 14 1 15 6 21, हातचे 2, 2 2 4 3 7 3 10 3 13 आणि 1 14. दशांश चिन्ह सगळ्यांना एक घरे, म्हणून इथे एक घर. बघा 5 + 5 10 + 5 15 + 5 20 चा 0, कॅरी 2, युनिट प्लेसला ऍड करतोय. 2 + 5 7 + 2 9 + 5 14 + 1 15, आणि हा 6 21, 21 चा 1 ठेवला, 2 कॅरी 10th प्लेसला, 2 + 2 4 + 3 7 + 3 10 + 3 13 + 1 14, 141.0. ही झाली समेशन ऑफ FI XI. आता समेशन ऑफ FI 17 + 13 30, 40 47 आणि 3 झाला 50. 17 आणि 13 30, 10 40, 7 47, 3 50. आता याला टॅली करण्याची यासाठी गरज नाहीये, कारण नंबर ऑफ कस्टमर ऑलरेडी क्वेश्चन मध्येच म्हटले. सोल्ड मिल्क टू 50 कस्टमर, 50 ग्राहकांना दूध विक्री झाली, तर ही 50च येणार आहे. फक्त इथे क्रॉस चेक का करून घ्यायचा, कारण जर आपण चुकून एखादी संख्या चुकीची लिहिली तर आपला गुणाकार बदलेल आणि उत्तर बदलेल, म्हणून इथे चेक करून घ्यायचं. पण बाकी एकदा 50 येत असले तर डबल करण्याची गरज. नाऊ मीन इज इक्वल टू समेशन ऑफ FI XI अपॉन समेशन ऑफ FI. समेशन ऑफ FI XI आहे 141,
आणि CFI म्हणजे नंबर ऑफ कस्टमर आहे 50. मग 50 दुनी 100 उरले 41. 52 जार 100, रिमाइंडर विथ 41, 0 ठेवा डेसिमल. मग 5 48, 50 400, 58 जार 400, म्हणून हा 8 400 गेला उरला 10. 50 400 गेलेत उरला 10, 10 वरती 0 ठेवला, 52 जार 100. मग हा मीन झाला 2.8 लिटर किंवा 2.82 लिटर, कारण आपण जे विक्री झालेलं दूध आहे त्याचा मध्य काढतोय, ते लिटर मध्ये असं द्यायचं. देअरफॉर मीन ऑफ अ मिल्क सोल्ड इज 2.82 लिटर. म्हणून त्या विक्री झालेल्या दुधाचा मध्य 2.82 लिटर एवढा आहे. पुढे चौथं पुन्हा अज्युम मीन आहे पहा. हे मी पुसतो. 4th एक्झाम्पल. Frequency distribution table for the production of oranges of some farm owners is given below. Find the mean production of oranges by assumed mean method. तर खाली संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्रीचं उत्पादन हे वारंवारता वितरण सारणीमध्ये दाखवले आहे. त्यावरून त्यांच्या संत्री उत्पादनाचा गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढायचा आहे. बघा मग 4th अज्युम मीन आहे. गृहीत पद्धती म्हणजे 5 कॉलम येणार. मी क्रमाक्रमाने काढतो. तुम्ही सुरुवातीलाच पट्टीच्या साह्याने 5 कॉलम काढून घ्यायचे. पहिल्या कॉलम मध्ये आपण क्लास किंवा वर्ग घेतो. इथे क्लास कसला आहे? प्रोडक्शन ऑफ ऑरेंज. पण हे उत्पादन जे आहे ते प्रश्नामध्ये पहा तुम्ही 1000 रुपीज म्हणजे रुपयांमध्ये उत्पादन दिले. त्यांचं संत्रीचं उत्पादन क्विंटल मध्ये टन मध्ये असं न देता त्यातून त्यांना झालेला डायरेक्ट नफा दिलाय. म्हणून प्रोडक्शन इन 1000 रुपीज. हे जे काही क्लास किंवा वर्ग आहे हे आहे त्यांच्या संत्रीचं प्रोडक्शन. प्रोडक्शन म्हणजेच उत्पादन. पण हे उत्पादन कशामध्ये आहे तर 1000 रुपीज. 1000 रुपीज म्हणजेच काय? हजारांमध्ये दिलेलं आहे. मग पहा उत्पादन किती ते किती आहे? 25 ते 30, 5-5च्या फरकापर्यंत कारखाने 50 पर्यंत जायचंय. हे 25 ते 30 म्हणजे 25,000 to 30,000, 30 to 35,000, 35 to 40,000, then 40 to 45 and 45 to 50. अशा प्रकारे त्यांचं उत्पादन आहे. अज्युम मीन मध्ये सुद्धा मीन आहे तर तुम्हाला क्लास मार्क काढायचाच आहे, वर्ग मध्य काढायचाच आहे, ज्याला आपण XI म्हणतो. मग बघा 25 प्लस 30, 25 आणि 30 क्लास मार्क काढण्याची पद्धत. लोअर प्लस अप्पर क्लास लिमिट डिवाइडेड बाय 2. खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा भागिले 2. बेरीज होते 55 भागिले 2, 55 अपॉन 2. 2 2 जार 4, 5 पैकी 4 गेला उरला 1 झाले 15. 2 7 जार 14, बेसाते 14. 15 पैकी 14 गेला उरला 1, त्यावर 0 ठेवा, दशांश चिन्ह. 2 5 जार 10. म्हणून हा पहिला क्लास मार्क पहिला वर्ग मध्ये आहे 27.5. नेक्स्ट 30 प्लस 35 लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट. खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा भागिले 2. 30 35 65 भागिले 2. 2 3 जार 6, 2 2 जार 4, 2 3 6, 2 2 4, 5 पैकी 4 गेले उरला 1, पुन्हा 0, त्या बदल्यात दशांश. 2 5 जार 10. मग हा झाला 32.5. हे दोन आपण अचूक काढले. 27 आणि 5 32, 5 ने वाढताय. मग 5 ने वाढताय तर पुढे पण 37.5, 42.5, 47.5, 5 ने वाढून आपण काढले. मग इथे वरती 2 खाली 2 बरोबर मध्यभागी घेतला अज्युम मीन, गृहीत मध्य. मग तुम्ही अज्युम मीन इथे लिहून घेतो 37.5. गृहीत मध्य पद्धतीत डेव्हिएशन हा कॉलम वाढतो. विचलन जो काय आहे XI मायनस A.
मग या विचलनामध्ये xi मायनस ए आपण हा घेतलाय म्हणून तो लिहून घेतला 37.5 करा वजाबाकी आता 27.5 मायनस 37.27 27.5 मधून 37.5 गेले 10 पण मोठ्याचं चिन्ह वजा परत 37.5 वजा 32 5 पण चिन्ह मोठ्याचं 37.5 वजा 37.5 0 37.5 मायनस 37.5 0 42.5 मायनस 37.5 5 यांची वजाबाकी 5 47.5 मायनस 37.5 10 47 मोठा आहे म्हणून प्लस अशा प्रकारे ही आपण बेरीज केली. आता यानंतर फ्रिक्वेन्सी वारंवारिता पण इथे ती काय आहे नंबर ऑफ फार्म ओनर्स म्हणजेच किती मालक आहेत तेवढं उत्पादन घेणारे शेतमालक तेवढं उत्पादन घेणारे त्यांची संख्या तिला आपण घेतो फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारिता. मग किती आहेत पहा तेवढं उत्पादन घेणारे 25 ते 30 वाले 20 30 ते 35 25 पुढे त्याचप्रमाणे 15 10 10 15 10 10. मग आता हा लास्ट कॉलम काय Fi इंटू डी आय वारंवारिता गुणिले विचलन 20 10 200 20 10 200 पण मायनस प्लस मायनस 25 5 125 125 हा पुन्हा मायनस प्लस मायनस 15 0 0 5 10 50 10 10 100. मग पहा इथे समेशन ऑफ Fi या सगळ्या गुणाकारांची बेरीज मग अशी सांगितल्याप्रमाणे वजावाले वेगळे केले मायनस 325 200 100 300 वरचे 25 पण ते वजा वजा आहे म्हणून वजा 325 हे 150. मग आता हा वजा आहे हा अधिक आहे तर यांची बेरीज म्हणजे वजाबाकी 300 मधून 150 गेले 150 आणि वरचा हा 25 175 175 पण हा मोठा आहे मोठ्याचं चिन्ह मायनस 175. अशा प्रकारे आपण Fi पर्यंत आलो. अज्युम मीन आपल्याला माहिती आहे समेशन ऑफ Fi एकूण वारंवारितेची बेरीज करून घ्या म्हणजे मीन डेव्हिएशन काढता येईल 20 25 45 5 50 10 60 10 70 आणि 10 80 20 प्लस 25 45 45 अँड 50 45 मध्ये 5 मिळवला 50 10 60 हा 70 आणि हा 80. अशा प्रकारे एकूण नंबर ऑफ फार्म ओनर आहे 80. मग आपल्याला जसं उदाहरणात काही सांगितलेलं नाहीये की नंबर ऑफ फार्म ओनर किती आहे आपण समेशन करून बेरीज करून काढले. मग आता फाइंड द मीन डेव्हिएशन जो डी बार दाखवला जातो तो काढण्यासाठी समेशन ऑफ Fi di अपॉन समेशन ऑफ Fi. So the mean deviation is summation of Fi di minus 175 आहे वजा 175 भागिले 80 समेशन ऑफ Fi एकूण Fi ची बेरीज करा भाग द्या. आता यांना छोटं करून घेऊ एकक स्थानी 5 व 0 असतील तर 5 ने भाग जातो. नंबर हॅव्हिंग 0 or 5 in its unit place are divisible by 5 म्हणून हा 5 3 15 17 पैकी 15 गेले उरले 2 पुढचा 5 ठेवला 5 5 25 5 5 25 8 ला 5 1 5 8 पैकी 5 गेले उरला 3 हा इथे 0 पुढे ठेवला 30 5 6 30. मग आता 16 ने द्या भाग 16 दुनी 32 16 2 32 35 मधनं 32 गेले उरला 3 0 दशांश चिन्ह 0 ठेवला म्हणून डेसिमल 16 2 32 मोठा होतो मग 16 1 16 16 1 16 या 30 मधनं 16 गेले उरणार 14 त्यावर 0 ठेवला 140 कारण डेसिमल नंतर हवे तेवढे 0 घेता येतात. मग आता 140 ला भाग द्यायचा आहे 16 ने 16 9 144 16 9 144 आणि 16 8 128 16 8 128 असेल. 140 पेक्षा हा छोटा आहे 16 8 128 16 9 144 मोठा होईल 16 8 128 असे छोटा आहे 16 9 144 से मोठा आहे म्हणून आपण 8 चा भाग दिला उरले 12 त्यावर पुन्हा 0 ठेवला 120 16 96 16 7 12 से 16 7 120 112
मग 120 मधून 112 गेले, उरणारे 8, त्यावर 0, 16×85. मग आता पहा, हा -2, हा 5 आहे, याला 1 ने वाढवावं लागेल. हा 7चा होईल 8, हा 8 आहे, 5 पेक्षा मोठा, हा 1 ने वाढेल. -2.19 हे झालं मीन डेव्हिएशन, विचलनाचं मध्य. मग हा मिळाल्यावर आपल्याला अजून मीन मेथडने मध्य कसा काढता येईल पहा. x बार इक्वल्स टू मीन मीन्स a प्लस मीन डेव्हिएशन किंवा गृहीत मध्य अधिक मध्य कसला विचलनाचा. मग हा काढण्यासाठी x बार इक्वल्स टू a, अजून मीन आपण घेतलाय 37.5, तो टाकून घ्या. 37.5 प्लस d हा आलाय -2.19, म्हणजेच हा होणार 37.5 प्लस मायनस -2.19, 37.5 अधिक वजा 2.19. मग आता पहा 37.50, मग 37.50 5 जरी असला शेवटी लागेल तेवढे शून्य घ्या, फ्री आहे. 2.19. मग आता ह्या शून्यातून 9 जात नाही, 10तनं 9 काढा, 1 इथे हातचा परत केला, 4, 4तनं 1 गेले 3. मग इथे आता हातचा दिलाय, परत आपल्याला घ्यायचा नाहीये. 7 - 2 5, 7तून 2 गेले 5 आणि 3, 35.31. सो द मीन ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑरेंज ऑफ फार्म ओनर इज 35.31. अर्थात हे 1000 मध्ये आहे, म्हणून आपण म्हणायचे 1000. म्हणून त्या संत्री उत्पादकांच्या उत्पादनाचा मध्य हा आहे 35.31 हजार, 35.31. आता हा हजारामध्ये, तर आपण याला डेसिमल मध्ये न ठेवता कन्वर्ट करू. कसे पहा. मग हा x बार इक्वल्स टू 35.31 ला 1000 ने गुणून घ्या, कारण तो हजारात आहे. जेवढ्या शून्यांनी गुणणार तेवढं दशांश चिन्ह पुढे सरकेल. मग 3 शून्य आहे तर 3 घर पुढे. 35.31 होता, 1 घर, 2 घर, 3 घर, 35,310. So the mean of orange production of farm owner is ₹35,310 or ₹35,310. म्हणून त्या संत्रा उत्पादकांच्या उत्पादनाचा मध्य 35,310 रुपये आहे. हे उदाहरण दिसतंय का पूर्ण खालपर्यंत? बघू दे मला 2 मिनिटं. ओके, दिसत आहे. मग आता पुढचं 5th and 6th लास्ट 2 स्टेप डेव्हिएशन. हे आलं स्टेप डेव्हिएशन किंवा मीन, अजून मीन. तर 3 ते 4 मार्कला येणार आणि डायरेक्ट मेथड आली सरळ पद्धती तर ती 2 मार्कला. मग अजून मीन झाला. स्टेप डेव्हिएशन मेथडने मीन कसा काढता येतो पहा. स्टेप डेव्हिएशन मेथड, याच्यामध्ये कॉलम वाढणारे 4, 5 आणि याच्यात असतील 6. A frequency distribution of fund collected by 120 workers in a company for drought affected people are given in the following table. Find the mean of the funds by step deviation method. तर आपल्याला 120 कामगारांनी, एका कारखान्यातील कंपनीतील 120 कामगारांनी दुष्काळग्रस्त लोकांसाठी जमा केलेला निधी हा सारणीत दाखवलाय. त्याच्या आधारे मध्यप्रमाण विचलन पद्धतीने आपल्याला मध्य काढायचा आहे. हे 4-4 मार्कचे गणित असणार. यामध्ये एक कॉलम वाढतो आहे, हे लक्षात ठेवा. मग बघा, पहिलं 0 ते 500, 500 ते 1000 अशा प्रमाणात फंड गोळा केला आहे आणि फंडचे आपल्याला क्लास दिले. मग हे जे काही क्लास किंवा वर्ग आहे ते फंड कलेक्टेड, जमा केलेला निधी जो रुपयांमध्ये आहे. क्लास कसले आहे? फंड इन रुपीज, म्हणजे जमा केलेला निधी तो रुपयांमध्ये आहे. मग 0 ते 500 होते, बरोबर. 0 to 500 रुपीज, देन 500 to 1000, 1000 to 1500 असे लास्ट 2500 पर्यंत आहे.
1500 ते 2000, नंतर 2000 ते 2500. मग अशा प्रकारे निधी जमा केलाय. आपण जर समजा मीन काढतोय तर दुसरा कॉलम आपला नेहमीचा क्लास मार्क म्हणजेच वर्गमध्य, ज्याला आपण घेतो XI, लोअर प्लस अप्पर क्लास लिमिट, खालची अधिक वरची वर्गमर्यादा 0 आणि 500 होणारे 500, 2 ने भागले असता 250. 500 अधिक 1000 1500, 2 ने भागले असता 1500 च्या निम्मे होतील 750, 750. 1000 ते 1500 2500, 2500 च्या निम्मे 1250. आता हे 500 500 ने वाढतंय तर पुढे पण वाढतो मी 500 ने, 1750, 2250. तुम्ही 2 ने भागून यांच्या बेरजीला करून पहा येतात का असे. मग आता इथून पुढे डी आहे, डेव्हिएशन सुद्धा काढायचं आहे. XI मायनस ए, XI मायनस ए, इथे 2 इथे 2, मग हा मधला घेतला 1250. XI मायनस 1250, मग 250 मधून 1250 गेला, उरला 1000, मोठ्याचं चिन्ह 1250. 750 मधून 1250 गेला, उरला 500, मोठ्याचं चिन्ह वजा 1250, 1250 शून्य. 1750 मायनस 1250, 750 मायनस 1250, 500 मोठा आहे म्हणून प्लस 2250 मायनस 1250 वजा बाकी 1000, मोठ्याचं चिन्ह आहे म्हणून 1000 प्लस. आता इथे हा जो कॉलम वाढतोय तो आहे UI. UI असतो DI अपॉन G. DI म्हणजे काढलेलं डेव्हिएशन भागिले G. मग हा G काय घ्यायचा तो पहा. तर या क्लास मार्क मध्ये जी वाढ होत जाते त्या क्लास मार्क मध्ये, कंटिन्युअस क्लासेसच्या क्लास मार्क मध्ये जो डिफरन्स आहे, सलग जे काही एकामागोमाग वर्ग आहे त्यांच्या वर्गमध्यामधील फरक बघा. 250 750 500 ने वाढला, 750 1250 500 ने वाढला. तर हा जो काही जी आहे तो घ्यायचा, यांच्यातील फरक तो 500 म्हणून भागिले 500. मग 1000 ला 500 ने भागलो, 500 दुने 1000, चिन्ह अधिक वजा वजा. मग 500 ला 500 ने भागलो, 500 1 500, अधिक वजा वजा. शून्याला कशाने भागलं तर 0. 500 ला 500 ने भागलो, 500 1 500, पण अधिक. 1000 ला 500 ने भागलो, 500 दुने 1000. हे नेहमी असेच येते, 0 वरती वजा खाली अधिक. क्लास मार्क मधला फरकाने भागायचे हे लक्षात ठेवा. हे वजा वजा, वजा 1 वजा 2, खाली अधिक 1 अधिक 2, जेवढे घरं असतील तिथपर्यंत ते वाढत जातील नेहमी. मग आता हा UI झाला. आता घ्यायची फ्रिक्वेन्सी वारंवारिता. ती कसली इथे तर नंबर ऑफ वर्कर्स, किती कामगारांनी दिलेला निधी आहे या प्रमाणात. नंबर ऑफ वर्कर्स म्हणजेच कामगारांची संख्या, ती आपण FI घेतो. मग 0 ते 500 फंड देणारे, निधी देणारे किती वर्कर आहे पहा. 0 ते 500 देणारे 35, 35. पुढे आहे 28 वर्कर्स, 28 कामगार आहे. नंतर 32 15 10, 32 15 10 एवढा निधी देणारे असे इथे समोर कामगार आहेत. मग पहा, तुम्ही हवंच तर अशा रेषा व्यवस्थित तुमच्या वहीत असणारच आहे, त्यामुळे काही अडचण नाहीये. म्हणजे वेगळे वेगळे कॉलम दिसतील, कदाचित तुम्हाला व्यवस्थित समजेल. मग आता हा शेवटचा कॉलम पहा. इथे घ्यायचे FI इंटू UI, FI गुणिले UI. आपण सुरुवातीला सरळ पद्धतीत FI XI, अजून गृहीत पद्धतीमध्ये FI DI, आणि इकडे वाढलेला कॉलम FI UI करा गुणाकार. 35 2 जार 70, 35 दुने 70, अधिक वजा वजा. 28 1 जार 28, प्लस मायनस मायनस. 32 0 जार 0, 15 1 जार 15, आणि 10 2 जार 20. मग इथे खाली आपल्याला समेशन नेहमीप्रमाणे घ्यायची, समेशन ऑफ FI UI. मग किती होणार बेरीज पहा. वजावाले 70 20 90, आणि वरचे 8 98, मायनस 98, हे दोघं झाले 35. मग आता 1 वजा 1 अधिक आहे तर वजा बाकी. 8तनं 5 गेला 3, 9तनं 3 गेला 6, मोठ्याचं चिन्ह म्हणून मायनस 63. पुढे समेशन ऑफ FI किती आहे पहा. 35 28,
35 आणि 30, मी 65 आणि वजा हे 2 जास्त धरलेले, 65 मधून 2 गेले 63, 63 आणि 2 65 आणि 30 95, 95 आणि 5 100, हे 10 110, 110 आणि 10 120, 120. मग आता हे उदाहरणात दिलंच आहे ऑलरेडी, काय फंड कलेक्टेड बाय 120 वर्कर, 120 कामगारांनी निधी जमा केलेला आहे. मग ह्यासाठी आपण अगोदर यू बार म्हणजेच मीन यू काढून घ्यायचा आहे. यूचा मध्य कसा काढणार, समेशन ऑफ एफ आय यू आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. मग समेशन ऑफ एफ आय यू आय आहे -63 अपॉन एफ आय आहे 120. आता इथे 3 ने भाग जातो दोघांना, परंतु हे दशांशात रूपांतरित करावं लागणार आहे. हे नक्की बघा, अंकांची बेरीज 3 आहे, अंकांची बेरीज 9 आहे, म्हणजे दोघांनाही अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो, म्हणून दोन्ही संख्यांना 3 ने भाग जाईल. 3 2 जार 6, 3 1 जार 1, 3 दुने 6, 3 1 3, 12 ला देऊया, 3 4 जार 12, 3 0 जार 0, 3 चौक 12, 3 0 0. मग आता पुढे 21 ला 40 ने भाग जातच नाही, म्हणून मग अधिक वजा वजा प्लस मायनस मायनस, हा 21 करून घेतला 210. असं केल्यास मग 210 ला द्या भार, इथे शून्य अगोदरच ठेवलाय म्हणून हा 0.4 25, 40 पंचे 200, 45 जार 200, 40 पंचे 200 झाले, उरले वरचे 10, परत शून्य, 40 दुने 80, उरले 20, त्यावर पुन्हा शून्य, 40 पंचे 200, 0.525, पण हा मायनस असणार आहे. मग आता हा यू बार मिळाला, पण आपल्याला पुन्हा इथे काढायचा आहे मध्य, आणि त्यासाठीची पद्धत आहे स्टेप डेव्हिएशन. मग या स्टेप डेव्हिएशन मध्ये सूत्र पुन्हा a प्लस h इंटू यू, तोच आता आपण असं घ्यायचा आहे u इंटू जी, u इंटू जी. मग बघा, आता हा अज्युम मीन गृहीत मध्य होता 1250, 1250 प्लस यू बार, हा यू बार आहे -0.525 इंटू जी, हा जी होता 500, क्लास मार्क मधला वर्ग मध्यातला फरक. मग मी थोडं इकडे घेतो जागा जरा पुरे. ए अज्युम मीन 1250, यू बार आपण आता काढला -0.525 आणि जी हा आहे 500. मग पहा, हा गुणाकार अवघड वाटत असला तरी सोपा आहे, सरळ 5 ने गुणा, 5 5 25, हातचे 2, 5 दुने 10, हातचे 2 12, हातचा 1, 5 5 25 आणि 1 26, हे पुढचे 2 शून्य ठेवले. आता दशांश चिन्ह झाले एकूण 1 2 3, 3 घर दशांश, याला पण द्या 1 2 3. मग आता हे शेवटचे 2 शून्य काढून टाकले तरी चालणार, आणि हा मायनस प्लस होणार आहे मायनस 262.5. मग पुन्हा इथे आता मी परत इकडे वरती लिहितो, हा कॉलम आहे हे लक्षात ठेवा. इकडे कळालं असेल तुम्हाला, 1250 500 ने 525 ला गुणल्यावर एवढा गुणाकार आलाय. फक्त मी शेवटचे हे 2 शून्य काढून टाकलेले आहे, दशांशानंतर शेवटी असलेल्या शून्यांना किंमत नाही. हा प्लस मायनस काय होणार, 1250 अधिक कंसामध्ये वजा प्लस मायनस मायनस, आणि तो आहे तसा लिहा 262.5. पुढचे शून्य नाही घेतले तरी चालणार. मग आता ही वजाबाकी आपण करून घेऊया. मी इथे लिहितोय पहा, 1200, याच्या पुढे हवे तेवढे शून्य ठेवा, वजा 262.5. आता पहा, दशांशाखाली दशांश आणायचा, पुढची वजाबाकी एककाखाली एकक, दशकाखाली दशक, याप्रमाणे व्यवस्थित मांडा. कोणाला दशांशाची वजाबाकी करताना बेरीज करताना अडचण असेल तर वेगळं मला पर्सनली पाठवा, मी सोडून वेगवेगळी उदाहरणं पाठवेन. 0 मधून 5 जात नाही, 10 - 5 5, कॅरी रिटर्न केला 9, 9 - 2 7, कॅरी म्हणजेच हातचा परत केला 9, 9तून 6 गेले 3, हातचा परत केला 1, 1तनं 2 जात नाही, इकडनं हातचा घेतला 11, 11तनं 2 गेले 9, 937.5, 937.5. आणि हा आहे फंड निधी.
त्या निधीचा तो मध्य आहे. म्हणजेच सो मीन ऑफ अ फंड कलेक्टेड बाय वर्कर्स इज ₹937.5 फॉर ड्रॉट अफेक्टेड पीपल. दुष्काळग्रस्त लोकांसाठी जमा केलेल्या निधीचा मध्य हा ₹937.5. आता हा शेवटचा 5 आहे म्हणजे शून्य ठेवले तरी चालेल. ₹937.50 इतका आहे. आता यातलंच फक्त 6th राहिलेलं आहे, लास्ट एक्झाम्पल. ते तुम्ही सोडून पहा. न जमल्यास मी आहेच, पुढच्या तासाला तिथून कंटिन्यू करू. ठीक आहे. बाय बाय. हॅव अ गुड डे.